उड्डाण पुलाचं नाव स्वर्गीय शामराव बापू कापगते उड्डाण पूल असं मी जाहीर करतो। यानंतर स्वर्गीय शामराव कापगते स्मृती प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर गजानन डोंगरवार, डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांना आमंत्रित करते। त्यांना नितीनजी गडकरी यांचा सत्कार करायचा आहे। तसंच या प्रतिष्ठानाची जन्मशताब्दी पुस्तिका, त्या पुस्तिकेचं लोकार्पण त्यांना इथे या ठिकाणी संपन्न करायचं आहे। मला अतिशय आनंद आहे की साकोली आणि लाखनी यांना ही स्टेट ऑफ आर्ट अशी भेट या प्रसंगी मिळालेली आहे। मी साकोली आणि लाखनी त्याचप्रमाणे भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातल्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। या फ्लायओव्हरचं नामकरण स्वर्गीय शामराव बापूंच्या नावाने करावं अशी अनेक लोकांनी माझ्याकडे सूचना केली होती। मी स्वतः ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू झालं त्यावेळी लक्ष्मणराव मानकरांच्या सहकार्याने मी अनेक वेळा बापूंना भेटलो। बापू हे जनसंघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि शामराव बापूंनी आमच्या पक्षाचं काम लक्ष्मणराव मानकर, शामराव बापू कापगते या दोघांनी जनसंघापासून आमचं कार्य वाढवण्याचा खऱ्या अर्थाने खूप आपलं आयुष्य समर्पित केलं। आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जे काही काम उभं आहे त्याचा खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर शामराव बापू आणि लक्ष्मणराव मानकरांसारख्या कार्यकर्त्यांना, आणि म्हणून त्यांच्याबद्दलचं ऋण व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि म्हणून या उड्डाण पुलाचं नाव स्वर्गीय शामराव बापू कापगते उड्डाण पूल असं मी जाहीर करतो। या उड्डाण पुलाच्या खाली एखाद्या पिलरला त्यांची प्रतिकात्मक अशी मूर्ती तर नाही पण त्यांचा एक फोटो स्केच तयार व्हावं, आणि त्या ठिकाणी मी आत्ताच परिणयला आणि खासदार साहेबांना विनंती केली की चांगल्या आर्टिस्टकडनं ते तयार करा आणि उड्डाण पुलाचं नाव देऊन आपण नक्की शामराव बापूंच्या जयंतीनिमित्त ज्या दिवशी असेल त्या दिवशी याचा नामकरणाचा कार्यक्रम जरूर करा। माझा या कामाकरता खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर कापगतेंनी, डोंगरवारने या सगळ्यांनी मिळून त्यांच्या स्मरणार्थ काशीवारजींनी सगळ्यांनी प्रतिष्ठान निर्माण केलेलं आहे। शामराव बापू केवळ कोळी समाजाचे नेते नव्हते तर या जिल्ह्यातल्या सर्वांगीण शोषित पिढी जनतेकरता त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। एक प्रामाणिक, निष्कलंक आणि निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने काम करणारा कार्यकर्ता, जननेता ही शामराव बापूंची कल्पना होती। मला विशेषपणे मी जेव्हा तरुण होतो आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचं काम करायचो त्यावेळी शामराव बापूंचा सहवास मला अनेक वेळा मिळाला, आणि म्हणून आज शामराव बापूंच्या नामकरण या निमित्ताने होत आहे याला मला विशेष रूपाने आनंद आहे। मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि निश्चितपणे हे दोन्ही पूल हे लाखनी आणि साकोलीच्या इतिहासातच नव्हे तर देशाच्या इतिहासात स्टेट ऑफ आर्ट ब्रिजेस म्हणून लिहिल्या जातील इतकं उत्तम काम झालेलं आहे।